प्रश्न पहिला, ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी रिकामी जागा असतात. ऑप्शन आहे पहिला ज्येष्ठ पंच, दुसरा आहे ग्रामसेवक, तिसरा आहे सरपंच, चौथा आहे पोलीस पाटील. उत्तर आहे सरपंच. प्रश्न दुसरा, जिल्हा परिषद निवडणूक खर्च मर्यादा किती? ऑप्शन आहे पहिला 3 लाख, दुसरा आहे 2 लाख, तिसरा आहे 5 लाख, चौथा आहे 8 लाख. उत्तर आहे 3 लाख. प्रश्न तिसरा, पोलीस पाटील यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? ऑप्शन आहे पहिला जिल्हा अधिकारी, दुसरे प्रांत अधिकारी, तिसरा आहे तहसीलदार, चौथा आहे गट विकास अधिकारी. उत्तर आहे प्रांत अधिकारी. प्रश्न चौथा, महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्यांसाठी आवश्यक किमान वयोमर्यादा रिकामी जागा वर्ष आहे. ऑप्शन आहे पहिला 18, दुसरा आहे 25, तिसरा आहे 20, चौथा आहे 21. उत्तर आहे 21. प्रश्न पाचवा, जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण काम पाहत असतो? ऑप्शन आहे पहिला निवडणूक आयुक्त, दुसरा आहे विभागीय आयुक्त, तिसरा आहे जिल्हा अधिकारी, चौथा आहे प्रांत अधिकारी. उत्तर आहे जिल्हा अधिकारी. प्रश्न सहावा, स्थानीय स्वराज्य संस्थाची निवडणूक कोण घेते? ऑप्शन आहे पहिला राज्य शासन, दुसरा आहे केंद्र शासन, तिसरा आहे राज्य निवडणूक आयोग, चौथा आहे केंद्रीय निवडणूक आयोग. उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग. प्रश्न सातवा, ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान रिकामी जागा वेळा घेतल्या जातात. ऑप्शन आहे पहिला 3, दुसरा आहे 4, तिसरा आहे 5, चौथा आहे 6. उत्तर आहे 4. प्रश्न आठवा, 4G वायफाय सेवा देणारी देशातील पहिली नगर परिषद कोणती? ऑप्शन आहे पहिला अकलूज, दुसरा आहे इस्लामपूर, तिसरा आहे मिरज, चौथा आहे सांगली. उत्तर आहे इस्लामपूर. प्रश्न 9, प्रत्येक गावातील जमीन धारकांच्या नोंदी कोण ठेवतो? ऑप्शन आहे पहिला ग्रामसेवक, दुसरा आहे सरपंच, तिसरा आहे तहसीलदार, चौथा आहे तलाठी. उत्तर आहे तलाठी. प्रश्न 10, महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियम रिकामी जागा या वर्षी अस्तित्वात आला. ऑप्शन आहे पहिला 1965, दुसरा आहे 1966, तिसरा आहे 1960, चौथा आहे 1961. उत्तर आहे 1966. प्रश्न 11, उपसरपंच राजीनामा कोणाकडे देतात? ऑप्शन आहे पहिला सरपंच, दुसरा आहे सभापती पंचायत समिती, तिसरा आहे ग्रामसेवक, चौथा आहे यापैकी नाही. उत्तर आहे सरपंच. प्रश्न 12, 3001 ते 4500 या लोकसंख्येसाठी ग्रामपंचायतीची सदस्य संख्या रिकामी जागा एवढी असते. ऑप्शन आहे पहिला 11, दुसरा आहे 13, तिसरा आहे 15, चौथा आहे 17. उत्तर आहे 11. प्रश्न 13, तलाट्याच्या कार्यालयास रिकामी जागा असे म्हणतात. ऑप्शन आहे पहिला चावडी, दुसरा आहे पार, तिसरा आहे दप्तर, चौथा आहे सजा. उत्तर आहे सजा. प्रश्न 14, रिकामी जागा. घटना दुरुस्तीने पंचायत राजाला घटनात्मक दर्जा मिळाला आहे. ऑप्शन आहे पहिला 73व्या, दुसरा आहे 70व्या, तिसरा आहे 100व्या, चौथा आहे 75व्या.
उत्तर आहे 73व्या. प्रश्न 15वा. महसूल विभागातील फेरफार नोंदणीस संबंधित गाव नमुना कोणता आहे? ऑप्शन आहे पहिला गाव नमुना 1, ऑप्शन 2 गाव नमुना 3, ऑप्शन 3 गाव नमुना 9, ऑप्शन 4 गाव नमुना 6. उत्तर आहे गाव नमुना 6. प्रश्न 16वा. रिकामी जागा. हा जिल्हा प्रशासनाचा केंद्रबिंदू मानला जातो. ऑप्शन आहे पहिला मुख्य कार्यकारी अधिकारी, दुसरा जिल्हा माहिती अधिकारी, तिसरा जिल्हा परिषद अध्यक्ष, चौथा जिल्हा अधिकारी. उत्तर आहे जिल्हा अधिकारी. प्रश्न 17वा. खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही? ऑप्शन 1 महानगरपालिका, 2 आहे नगरपालिका, 3 आहे कटक मंडळ, 4 आहे राज्य परिवहन महामंडळ. उत्तर आहे राज्य परिवहन महामंडळ. प्रश्न 18वा. खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज पद्धत अस्तित्वात नाही? ऑप्शन आहे पहिला बिहार, दुसरा आहे नागालँड, तिसरा आहे आसाम, चौथा आहे त्रिपुरा. उत्तर आहे नागालँड. प्रश्न 19. नगर परिषदेचे प्रशासन प्रमुख कोण असतो? ऑप्शन आहे पहिला मुख्य अधिकारी, 2 आहे नगर अध्यक्ष, 3 आहे तहसीलदार, 4 आहे गट विकास अधिकारी. उत्तर आहे मुख्य अधिकारी. प्रश्न 20. किती कालावधीनंतर जिल्हा परिषदेची कमीत कमी एक सभा व्हायला हवी? ऑप्शन आहे पहिला 1 महिना, ऑप्शन 2 3 महिने, ऑप्शन 3 6 महिने, ऑप्शन 4 12 महिने. उत्तर आहे 3 महिने. प्रश्न 21. ग्रामपंचायत खालीलपैकी कोणता कर आकारण्याचा अधिकार आहे? ऑप्शन आहे पहिला जमीन महसूल, दुसरा आहे विक्री, तिसरा आहे अपकरीन कर, चौथा आहे स्थानिक जत्रा कर. उत्तर आहे स्थानिक जत्रा कर. प्रश्न 22वा. महाराष्ट्र पंचायत राज व्यवस्था रिकामी जागापासून अंमलात आणली. ऑप्शन आहे पहिला 1 मे 1960, ऑप्शन 2 1 मे 1961, ऑप्शन 3 1 मे 1962, ऑप्शन 4 1 मे 1964. उत्तर आहे 1 मे 1962. प्रश्न 23वा. महानगरपालिकेत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार रिकामी जागा समितीला असतो. ऑप्शन आहे पहिला स्थायी, दुसरा आहे परिवहन, तिसरा आहे पाणी पुरवठा, चौथा आहे कामकाज समिती. उत्तर आहे स्थायी. प्रश्न 24. कोतवाल या पदाची नियुक्ती प्राधिकारी कोण आहेत? ऑप्शन आहे पहिला तहसीलदार, दुसरा आहे जिल्हा अधिकारी, तिसरा आहे निवासी उपजिल्हा अधिकारी, चौथा आहे उपविभागीय अधिकारी. उत्तर आहे तहसीलदार. प्रश्न 25वा. जिल्हा परिषदेच्या सदस्यांकरिता किमान वयोमर्यादा किती आहे? ऑप्शन आहे पहिला 18 वर्ष, दुसरा आहे 21 वर्ष, तिसरा आहे 25 वर्ष, चौथा आहे 36 वर्ष. उत्तर आहे 21 वर्ष. प्रश्न 26वा. भारतीय घटनेचे खालीलपैकी कोणत्या कलम ग्रामपंचायत संबंधित आहे? ऑप्शन 1 40, ऑप्शन 2 73, ऑप्शन 3 74, ऑप्शन 4 44. उत्तर आहे 40. प्रश्न 28. तलाठी दप्तरामध्ये एकूण गाव नमुन्यांची संख्या किती असते? ऑप्शन आहे 1 19, ऑप्शन 2 20, ऑप्शन 3 21, ऑप्शन 4 22. उत्तर आहे 21.
प्रश्न 29. अनिलचे वय 21 आहे, तर तो आणखी कमीत कमी किती वर्षांनी महानगरपालिकेच्या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवू शकतो? ऑप्शन 1 0 वर्ष, ऑप्शन 2 4 वर्ष, ऑप्शन 3 7 वर्ष, ऑप्शन 4 14 वर्ष. उत्तर आहे 0 वर्ष. 30. भारतामध्ये महिलांसाठी रिकामी जागांमध्ये जागा राखीव आहे. ऑप्शन 1 लोकसभा, ऑप्शन 2 पंचायत राज संस्था, ऑप्शन 3 राज्य विधिमंडळ, ऑप्शन 4 यापैकी नाही. उत्तर आहे पंचायत राज संस्था.